हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे। पुन्हा एकदा घेऊन आले आहे नवीन रेसिपी आणि ही रेसिपी अगदी सोपी आहे, प्रत्येक घराघरात बनते। तर आज बनवणार आहोत आपण साबुदाणाची खिचडी, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने, जशी आमच्या घरी बनवली जाते त्या पद्धतीने। आणि आमच्याकडे शक्यतो तेलातली खिचडी नाही कुणी खात, त्यामुळे मी इथे तूप यूज केलाय। पण तुम्ही जर उपवासासाठी करणार आहात तर शेंगदाणा तेल वगैरे पण या ठिकाणी वापरू शकता। आणि जर तुम्ही असंच आवड म्हणून खात असाल तर कुठलाही तेल तुम्ही प्रेफर करू शकता। चला, तर आपलं थोडंसं तूप गरम झालेलं आहे। त्यानंतर मी बटाटे घेतले होते, जे एकदम पातळ काप कापलेले आहेत। अगोदर बटाटे छान पद्धतीने धुवून मग काप कट केले त्याचे, आणि मग पुन्हा पाण्यातून काढून टाकलेले आहेत, का तर त्याचा व्हाईटिश जो स्टार्च निघतो तो जावं म्हणून। आणि मला त्याची साल काढायची नव्हती। सालीसोबतच जर आपण यूज केल्या गोष्टी तर त्या जराशा आपल्यासाठी न्यूट्रिएंट्सच्या बाबतीत चांगल्या असतात, जेणेकरून त्याच्यातून आपल्याला सगळे जीवनसत्व मिळतात। त्यामुळे शक्यतो प्रेफर करायचं की ज्या ज्या गोष्टी पालेभाज्या किंवा अजून फळभाज्यांमध्ये तुम्ही साल न काढता यूज करू शकत असाल तर ते तसंच यूज करायचं आहे। तर आता हे जे बटाटे आहेत आपण गरम तुपामध्ये टाकलेले आहेत, त्याला छान असं आपण परतू देणार आहोत। आपण नेहमी खिचडी करतो तर त्यामध्ये बटाटा उकडून वगैरे आपण वापरतो, किंवा जरी आपण असा जरी वापरला तरी मोस्ट ऑफ आपण घाई करतो एकामागो एक आयटम्स त्यामध्ये टाकण्यासाठी। तर तसं न करता बटाटा छान क्रिस्पी असा ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा आहे, आणि खिचडी एकदम अशी सुटसुटीत होणार आहे, मऊ होईल, ती अजिबातही चिकट होणार नाही। त्यामुळे आपण या ठिकाणी काय करूयात की ज्या पद्धतीने आमच्या घरी खिचडी बनते अगदी त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ह्या दुसऱ्या साईडला मी अजून एक गॅसवर कढई ठेवली की जी आता गरम झाली आहे, तिच्यामध्ये मी शेंगदाणे भाजते आहे। तर शेंगदाणे सुद्धा भाजताना एकदम ब्राऊन कलरचे भाजायचे आहेत, त्यानंतर त्याचे सालही आपण काढणार नाही आहोत। शेंगदाणे थंड झाल्यानंतर साल न काढता आपण तसेच ग्राइंडरला ते ग्राइंड केले तर त्याच्यासुद्धा आपल्याला सगळे न्यूट्रिएंट्स मिळतात। ज्या ज्या गोष्टी तुम्ही विदाऊट त्याचे साल काढता जर प्रेफर करू शकत असाल तर तेच करायचं। जसं की भोपळा वगैरे, ह्या सुद्धा गोष्टी आपण साल न काढताही खाऊ शकतो। डांगर झालं, भोपळा झालं, चिक्की भोपळा झालं, दोडका झालं, तर प्रेफर करायचं की त्याचे साल नको काढूयात, कारण ते आपल्यासाठी जीवनसत्व आपल्याला देतात भरपूर, त्यामुळे ते चांगले असतात। जोपर्यंत शेंगदाणे आपले भाजत आहेत तर इकडे पुन्हा एकदा आपण बटाट्याकडे येऊन बघूयात। बटाटा छान आपल्याला परतलेला दिसतोय, पण आपल्याला तरीही अजून ब्राऊन कलरचा, गोल्डन ब्राऊन कलरचा बटाटा होतोपर्यंत परतायचा आहे। खिचडी अजिबातही चिवी होणार नाही, अशी थोडी चिकट रबरासारखी जशी होते ना तर तशी होणार नाही। त्यानंतर एकदम सुटसुटीत होईल, त्याच्यात कुठल्याही गिठुळ्या होणार नाही, परफेक्ट ब्राऊन कलर तुमच्या खिचडीला येईल, असा पूर्ण जो आपण कधी कच्चे राहिल्यानंतर जो व्हाईट कलर वगैरे असतो तर तशा होणार नाही। आता खिचडी म्हटलं की मिरच्या आल्यास तोंडी लावायला, त्यामुळे ऑलरेडी तुपात बटाटे तळतात, तर तोपर्यंत मी त्याच्यात काही मिरच्या पण फ्राय करून घेतल्यात, ज्या मला हव्या होत्या मला खिचडीसोबत खाण्यासाठी। तुम्हाला इथे दिसत असेल बटाट्याचा कलर टर्न व्हायला सुरुवात झालेली आहे। आता एकदा काय ह्या मिरच्या चांगल्या परतल्या की मी या मिरच्या बाहेर काढून घेईल, आणि त्यानंतर आपण खिचडीला सुरुवात करूयात। बटाटा तुम्ही शक्यतो ज्यावेळेस खिचडी कराल तर परतताना पण एका जागी ठेवण्याऐवजी कढईला सगळीकडे पसरवून लावला तर तो पटकन ब्राऊन कलरचा होतो। आता बऱ्यापैकी मी अगोदर पसरवून लावल्यामुळे बटाटा ऑलरेडी ब्राऊन कलरचा आपला झालेला आहे। आता ह्या मिरच्या काढून घेऊयात आणि पुढे मग आपली खिचडीची प्रोसेस कंटिन्यू करूयात। नेहमी उपास असलं की साबुदाणाची खिचडी किंवा उपासाचा बटाटा, मिरची बघू शकता तुम्ही किती छान तळली गेलेली आहे। याच्यावर नंतर आपण मीठ टाकून घेऊयात। तर आपण जे पदार्थ खातो उपासासाठी, पण आमच्याकडे मोस्टली उपास नसतो, त्यामुळे खिचडी ही आवड म्हणून बनवली जाते किंवा एखादा नाश्त्याचा आयटम म्हणून खाल्ली जाते, बट तो सुद्धा फार रेअरली 2 महिन्यातून 3 महिन्यातून एखाद्या वेळेस, कारण ती आवडते आणि आठवण झाली तर आम्ही खिचडी बनवतो। पण शक्यतो साबुदाणा हा शरीरासाठी चांगला नाही आहे अजिबात, त्याच्यामुळे तो जास्त खाण्यात येऊ नये। जे कोणी उपवास करत असतील तर त्यांनी साबुदाणा सोडता वरईचा भात, फळं वगैरे, ज्यूस ह्या गोष्टी प्रेफर केल्या तर बरं होईल, कारण ज्यांना नेहमीचे सोमवार मंगळवार वगैरे असे उपवास असतात तर सारखा साबुदाणा खाण्यात येणं ही चांगली गोष्ट नाही आहे अजिबात। आता मी मिरच्यांचे काप करून घेतले, तुम्हाला जशी स्पायसी हवी आहे खिचडी त्यानुसार तुम्ही मिरच्या घालू शकतात। तुपात आता मिरच्याही आपण यात छान परतू देणार आहोत। तुपातच आपण ज्यावेळेस काय करतो, तुपात किंवा तेलामध्ये मिरच्या, मीठ ह्या गोष्टी मिक्स करून घेतो, तो सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये
त्या पसरतात. एकदा साबुदाणा टाकून मग वरून जर मीठ टाकलं तर ते व्यवस्थित सगळीकडे मिक्स होत नाही. त्यामुळं ट्राय करायचं की जे काही तुम्ही टाकणार असाल भाज्यांमध्ये पण हळद मसाले तर ते तेलातच टाकण्यात यावे, जेणेकरून ते सगळीकडे इव्हनली कोट होतात त्या भाजीला सुद्धा. बघू शकत असाल इथे एकदम गोल्डन ब्राऊन कलरचा क्रिस्पी असा बटाटा झालेला आहे फिंगर चिप्ससारखा. तर आता यामध्ये आपण मिरची आणि मीठ टाकल्यानंतरही चांगला एकदा हलवून घेतलं आहे, मिक्स करून घेतलं आहे. आता बघूया आपली सिच्युएशन जी शेंगदाण्याची होती. शेंगदाणे तुम्ही बघू शकत असाल की चांगले ब्राऊन करून भाजलेले आहेत. ज्यावेळेस हे शेंगदाणे जास्त असे ब्राऊन होतील ना त्यावेळेस खिचडीची चव आणि कलर ह्याच्यातला तुम्हाला फरक आता जाणवेल ज्यावेळेस तुम्ही डिश झालेली बघताल. आपण काय करतो मोस्ट ऑफ द टाईम शेंगदाणे भाजताना थोडासा वरून कलर बदलला की आपण लगेच ते काढून घेतो. आता बघा मी तुम्हाला दाखवते किती पूर्णपणे ब्राऊन झाले. काही काही शेंगदाणे त्यातले फुटलेत, उमललेत, तोंड फुटलेत त्याचे, म्हणजे याचा अर्थ ते चांगल्या पद्धतीने भाजले गेलेले आहेत. फक्त वरच्या सालीचा कलर बदलणं म्हणजे शेंगदाणे भाजले गेलेले नाही आहेत. त्याला व्यवस्थित चांगले ब्राऊन कलरचे भाजू द्यायचेत आणि विदाऊट साल काढता आपण ते यूज करायचे. भाजी जरी असली तरी भाजीला सुद्धा छान कलर येतो त्याने. हे मी तुम्हाला दाखवलं आहे की साबुदाणा किती छान असा भिजला आहे. आम्ही मोस्टली कॅमलचा साबुदाणा मी प्रेफर करते, कारण तो लवकरही भिजतो आणि छान भिजतो, त्याच्यात जास्त काही पाणी पण तो ओढत नाही. तर आता हा साबुदाणा मी काय करते आपल्या तयार केलेल्या खिचडीच्या मिक्सचरमध्ये टाकते आहे. त्याला व्यवस्थितपणे एकदा हलवून घेऊया. साबुदाणा चांगला तुपात आणि बटाट्याला वगैरे छान असा कोट झाला की त्याच्यानंतरच आपण तयार केलेला आपला शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये ॲड करणार आहोत. आत्ताही तुम्हाला दिसत असेल जास्त असा साबुदाणा कुठेच चिटकत नाही आहे, कारण ते जे बटाटे आपण क्रिस्पी करून घेतलेत त्यामुळे जादा ते खाली कुठे चिटकणार नाही. आणि जो काही थोडाफार तुम्हाला इकडे तिकडे चिटकताना दिसतोय ते सुद्धा शेंगदाण्याचा कूट गेल्यानंतर चिटकणं बंद होईल त्या साबुदाण्याचं. या पद्धतीने खिचडी तुम्ही एकदा बनवून बघा. खिचडी ही काही खूप वेगळी रेसिपी नाही आहे, प्रत्येक घरात बनणारी रेसिपी आहे, पण प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. तर एकदा या पद्धतीने तुम्ही खिचडी बनवून बघा आणि तुम्हाला ती नक्की आवडेल. यापुढे तुम्ही याच पद्धतीने खिचडी बनवाल हे मी खात्रीने सांगते. आणि खिचडी अशा पद्धतीने बनवल्यानंतर कधी कधी काय होतं की खिचडी वगैरे खाल्ल्याने काहींचा पचत नाही, ती पोटात दुखतं. तर अशा पद्धतीने जर बनवली तर पोटातही दुखणार नाही, छान पद्धतीने ती परतली जाते व्यवस्थित. त्यामुळे हे बघा शेंगदाण्याच्या कुटाचा तुम्हाला कलर दिसत असेल. मी सालीसोबत भाजलेले शेंगदाणे काय केलेत मिक्सरमधून काढलेत आणि हेही बघा की त्याची पेस्ट किती फाईन केलेली आहे. अजिबात म्हणजे त्याच्यात असे मोठे शेंगदाणे ठेवलेले नाहीत. कधी कधी आपण काय करतो की ओबडधोबड शेंगदाणे टाकतो. ते टाकण्यापेक्षा मोस्टली एकदम फाईन पेस्ट जर तुम्ही टाकली तर खिचडीचं टेक्स्चर अजून छान येतं आणि चव पण अजून जास्त चांगली लागते. चला तर मग आपला अशा पद्धतीने कूट रेडी झालेला आहे. आता आपण तो यामध्ये टाकूयात. थंड झाल्यानंतरच मी मिक्सरमधून ते शेंगदाणे काढलेले आहेत. त्यामुळे बघा कूटसुद्धा एकदम असा भरभरीत झालेला आहे. जर तुम्ही गरम शेंगदाणे लगेच त्यामध्ये टाकले आणि बारीक केले तर त्याच्या गिठुळ्या होऊ शकतात. त्याच्यामुळे शेंगदाणे थंड करून नंतरच ते मिक्सरमधून काढायचे आहे. तुम्हाला हवा तसा, तुम्हाला आवडतो त्या पद्धतीने तुम्ही जास्त कमी तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये ॲड करू शकतात. आता एकदा शेंगदाण्याचा कूट थोडासा मी अगोदर ॲड केला आणि त्यानंतर सगळीकडे मी कोट करून घेते आपल्या साबुदाण्याला, जेणेकरून तो आता खाली चिटकणार नाही अजिबात. ज्यावेळेस आपण ओबडधोबड शेंगदाणे काढतो ना तर तेवढी फाईन पेस्ट नसल्यामुळे तो जो साबुदाणा आहे त्याचं ते नेचरच आहे ते खाली चिटकणं, त्यामुळे तो लगेच खाली चिटकतो कढईला. पण ज्यावेळेस तुम्ही शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक करून घालतात ना त्यावेळेस पूर्णपणे तो साबुदाणा जर कोट झाला त्या कुटामध्ये तर त्यानंतर मात्र तो कढईला चिटकत नाही. छान सुट्टी अशी तुमची साबुदाण्याची खिचडी रेडी होईल. आता एक 5 मिनिटातच रेडी होईल. ऑलरेडी बटाटे आपण पूर्ण क्रिस्पी भाजलेले आहे, शेंगदाणे चांगले भाजून बारीक केलेले आहेत. थोडा वेळ आपण साबुदाणाही त्याच्यात परतलेला आहे. आता फक्त आपल्याला एक 2-3 मिनिटं त्याला छान पद्धतीने परतायचं आहे आणि त्यानंतर आपण प्लेटिंग करायला घेणार आहोत. ही खिचडी बनवायची पद्धत माझ्या सासरी वापरली जाते. माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे ही. मोस्टली त्यांनी बनवलेली खिचडी मला जास्त आवडते खायला. चला तर अशा पद्धतीने आपली साबुदाण्याची खिचडी रेडी झालेली आहे. बघू शकत असाल तुम्ही एकदम मोकळी झालेली आहे खिचडी. आता प्लेटिंग करून घेऊयात. छान असं प्लेटिंग झालेलं आहे. दही, साबुदाण्याची खिचडी, लिंबू आणि मगाशी तळलेल्या मिरच्या ज्याच्यावर मीठ टाकून आपण खाऊ शकतो. शेवटचा टच राहिला मिरच्यांवर. आता मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि चला मंडळी या नाश्त्याला सगळेजण.
आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही कुठल्या पद्धतीची खिचडी बनवतात हेही मला कळवायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.